चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। दिसायला तर काय भारी दिसतोय ना। आज आपण मुंबई स्टाईल चिकन किमाची रेसिपी बघणार आहोत। खायला अगदी चविष्ट लागते आणि रेसिपी म्हटलात तर करायला अगदी सोपी आहे। झटपट तयार होणारी आहे, पण चवीला एक नंबर लागते। कधी कधी काय होतं, चिकन किमा करा किंवा मटन किमा करा, त्याचा ज्युसीपणा येत नाही, छान असं टेक्स्चर येत नाही। तर त्यासाठीच मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला मग जास्तीचं वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पाव किलो खिमा घेतलेला आहे। हा पाव किलो खिमा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे। दही आपल्याला ताजं घ्यायचं आहे, आंबट घ्यायचं नाही आहे, नाही तर खिमा आपला आंबट होऊ शकतो। त्यासाठी दही आपल्याला घेताना ताजं दहीच वापरायचं आहे। आणि त्यानंतर इथे मी पुदिन्याची पानं 7 ते 8 पुदिन्याची पानं बारीक कट करून घेतलेली आहेत। त्यानंतर 1 चमचा आपल्याला यामध्ये लाल तिखट मसाला घालायचा आहे। 1 छोटा चमचा आपल्याला हळद घालायची आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा धना पावडर घालायचा आहे। चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। थोडीशी कोथिंबीर इथे आपल्याला बारीक कट करून घालायची आहे आणि हातानेच आपल्याला सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे। खिमा करताना काही जणांना यामध्ये पुदिना घालत नाही, पण पुदिना हा आवर्जून घाला, त्यामुळे ना चव मस्त लागते खिम्याला। त्यामुळे पुदिना जर असेल ना तुमच्याकडे, तर तुम्ही पुदिना जरूर घाला याच्यामध्ये। आता सगळं इथे मिक्स करून घेतलेलं आहे। आता 15 मिनटं आपल्याला ह्याला हे मिक्स करून झाल्यानंतर असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे छान असे मसाले यामध्ये मुरले जातात आणि या खिमासाठी आपल्याला खूप जास्त मसाल्यांची गरजसुद्धा लागत नाही। थोडक्याच मोजके मसाले आपण इथे वापरले तरीसुद्धा खिमा ना मस्त चवीला तयार होतो आणि बिना वाटण्याचा सुद्धा हा किमा अगदी झटपट तयार होतो। तर 15 मिनटं आपण याला साईडला ठेवून देऊया। 15 मिनटानंतर इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल घातले। तेल छान गरम करून घ्यायचं आहे। तेलसुद्धा आपल्याला 2 ते 3 चमचेच घालायचं आहे, तेल आपल्याला जास्त वापरायचं नाही आहे। तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत। 1 तेजपत्ता घालायचा आहे। त्यानंतर आपल्याला 7 ते 8 काळी मिरी घातलेली आहेत। 1 आपल्याला वेलची घालायची आहे हिरवी आणि त्यानंतर थोडंसं दालचिनीचा तुकडा मी इथे तोडून घातलेला आहे। अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे। एखादा मिनिटभर आपल्याला मसाले सगळं तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत, म्हणजे छान असा फ्लेवर या मसाल्यांचा उतरला जातो। आता इथे आपण 3 कांदे आपल्याला बारीक कट करून घालायचे आहेत, ते सुद्धा आपल्याला गुलाबी होईपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत। म्हणजे कांदा जर छान शिजला गेला असेल ना, तर त्याचा कच्चापणा येत नाही आणि हा मसालासुद्धा छान तयार होतो आणि भाजीलासुद्धा मस्त चव येते, असं गोडसर लागत नाही। कांदा छान परतल्यानंतर ना अशी गोडसर चव येत नाही, त्यामुळे कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित परतला गेला नाही ना, तर आपला चिकन किमासुद्धा गिळगिळीत लागतो, त्याचं टेक्स्चरसुद्धा खूप चांगलं येत नाही। त्यासाठी कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर इथे मी 2 चमचे मोठे आलं लसूणची पेस्ट घालणार आहे। आलं लसणाची पेस्ट घालण्याऐवजी तुम्ही जर बारीक कट करून घातलेत ना, तर खिमालासुद्धा मस्त चव येते। एकदम बारीक कट करून घालायचे आहे, त्याची चवसुद्धा खूप छान येते। आता इथे मी 2 टोमॅटो बारीक कट करून घातलेले आहेत। तर टोमॅटोसुद्धा आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही टोमॅटोची पेस्ट करून घातलीत ना तरी देखील चालेल। आता टोमॅटो आपला पटकन शिजण्यासाठी आपण यावरती घालायचं आहे चवीनुसार मीठ, म्हणजे टोमॅटो आपला पटकन नरम होईल आणि शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागणार नाही, त्याची ग्रेव्ही पटकन तयार होईल। आता इथे आपला कांदा आणि टोमॅटो छान परतला गेलेला आहे। आता त्यामध्ये इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहे। त्यानंतर यामध्ये चिकन किमा घालून छान परतून घ्यायचं आहे। मसाले आपण यामध्ये आधीच घातले होते, त्यामुळे आपल्याला वरून मसाले घालायची गरज लागणार नाही। आपण या खिम्याला मसाले आतमध्ये छान असे मुरू दिले होते, त्यामुळे मस्तपैकी खिमा आपला तयार होणार आहे। 2 मिनटं आपल्याला पाणी न घालताच हा खिमा छान परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं कोमट करून पाणी घालायचं आहे। पाणी घालताना आपल्याला कोमट पाण्याचा इथे वापर करायचा आहे, थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे। पाणीसुद्धा आपल्याला थोडं थोडं करून हा खिमा शिजवून घ्यायचा आहे, एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे। कोमट पाणीच घालायचं आहे आपल्याला, पण थोडं थोडं करून आपण यामध्ये ॲड करायचं आहे आणि खिमा आपला हा शिजवून घ्यायचा आहे। आता आपल्याला यावरती झाकण ठेवून हा खिमा आपला शिजवून घ्यायचा आहे। तर इथे साधारण आपले 5 ते 7 मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता बघा, खिमाचा रंगसुद्धा मस्त एकदम आलेला आहे। तर आपण थोडंसं हलवून घेऊया। तर पाणी इथं खूप जास्त आहे,
आणि खिमासुद्धा आपला हा पूर्णपणे शिजलेला नाही आहे. तर पुन्हा आपल्याला झाकण ठेवून हा खिमा छान शिजवून घ्यायचा आहे. तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे. मीडियम गॅसवरती हा खिमा छान शिजवून घ्यायचा आहे. आपण इथे चिकन खिमा केला आहे आणि चिकन शिजायला फार वेळ लागत नाही, पटकन चिकन शिजलं जातं. आता वरून आपल्याला थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि बारीक कट करून ही कोथिंबीर घालायची आहे. खिम्यामध्ये मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे. छान असं रस्सेदार मी इथे खिमा तयार केलेला आहे. तुम्हाला जर ड्राय हवं असेल तर पाणी पूर्णपणे आटवून घेतलं तर तरी देखील चालेल. तर मस्त एकदम चमचमीत आपला हा चिकन खिमा खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर हा चमचमीत खिमा तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करा. तर आज मी हा खिमा चपातीबरोबर खाणार आहे, पावाबरोबर नाही. पावाबरोबर खा किंवा चपातीबरोबर खिमा एक नंबर लागतो. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.